नमस्कार गाईज. तर परत आपण बेशर्मासारखं उद्या परीक्षा असून घ्यायला चाललोय. आज शाळेच्या मित्रांसोबत चाललं. आज फुल माहोल क्रिएट करायचंय गाईज. नॉन स्टॉप गरबा. क्या बात है. आज कलर के हिसाब से आउटफिट डालो मैं. लेट्स गो. तर गाईज आता आम्ही पण निघालोय लवकर या. तर गाईज आता आपल्या गाडीचं पेट्रोल लास्ट स्टेजवर आहे. आता पेट्रोल भरून घेतो कारण की मला गॅरंटी अजून माझे मित्र आले नसतील. कारण की बाबा 12 वर्ष ओळखतो त्यांना मी. लेक्चरला कधी वेळेवर नाही आले शाळेत असताना. ते गरबा घ्यायला येतात वेळेत. तर आपण गाडीचं जरा खुराक देऊया, त्याला पाणी पास देऊयात. नाहीतर आता पेट्रोल नाही भरलं तर उद्या एक्झामला जाताना गाडी बंद पडली ना का सीन होती. मग पेपर पण राहायचा आणि गाडी ढकलत घेऊन जायचं, ती तो वेगळाच सीन. गाईज ॲज आय सेड आय एम द फर्स्ट वन. पहिला मी चालू, अजून कोणी नाही आलं. आणि उगाच ग्रुपवरती लवकर या चाललंय यांचं. मी आलो याला 10 मिनिटं झाली, अजून हे लोक आले नाहीत. आणि गॅरंटी अजून 10-15 मिनिटं येणार नाहीत, मला माहिती आहे ना. तेव्हा तोपर्यंत अभ्यास करतो, अजून काय करू शकतो. मला सिग्नल दिला आणि एका मुलीसोबत पाठवलं. तुमच्या याला लॉल केला माझा तुम्ही. क्या बोलते गोहार गोहारच्या ग्रँड गरबा 9 वर्ष करतो इकडे. गरबात नाव माहित नाही. कुठे पब्लिक. चला रे. लावलन कुठे. भिजलेला बटाटा कुठे. भिजलेला बटाटा कुठे. एक आहे. हरवशील चल. बघतो की नाही. कोण आला दाखव. मिल्क पिता हूं. ये दिसत नाही. हाँ मतलब मैं निकालू. 5 वर्ष घालते रे. बदल कपडे. वाढत्या अंगाचे घेतलेत कपडे. वाढतच नाही. मैं तो रिपोर्ट ही करते होता वाईट व्हिडिओ. हा ती माका ओले आले. भेटत पण नाही. मग भेटत पण नाही. अरे भेटा ये. अरे भेटता मला भेटतच द्या. हे मला भेटतच आहे. भाई गोरा झालास रे. कसा आहे. आले तावले आले. हा मित्रांनो, तर खरा गरबा जो आहे ना तो आज खेळलोय मी. आज जो नाचलोय ना, हे बघा माझी बुटं फाटलीत, फेकून दिलीत मी. अक्षरशः फाटलीत बुटाने जीव दिला. तर चला 11:30 झाले. उद्या परीक्षा आहे. लवकर घरी पोहोचू, आंघोळ करू, झोपून सकाळी लवकर उठायचे 3 वाजता अभ्यास करायला. तर तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतं मला नक्कीच कळवा. चला पाऊस आला, कंटिन्यू मारूयात. गरबा खेळून जर तुमची ही हालत झाली नसेल ना, ही अशी, तर याचा अर्थ तुम्ही गरबा खेळलाच नाही. बघा ही पॅन्ट बघा, सॉक्स बघा, ही हालत झाली नाही ना, याचा अर्थ तुम्ही गरबा खेळलाच नाही. तुम्ही बोलूच नाही की तुम्ही गरबा खेळलाय. कंटिन्यू 3 तास गरबा खेळलोय. 3 तास नॉन स्टॉप. माझ्या बुटाने जीव दिला. अक्षरशः मी तिथेच टाकून आलोय. माझी बुट फाटले तिकडून जीव दिला. या मज्जाबद्दल बोलत होते मी मागच्या ब्लॉग मध्ये. मी का बोललो की मजा नाही आली, कारण की नाचतच कोण नव्हतं. 2 स्टेप केले की दमत होते. इथे भाई थांबतच नाहीत. एक स्टेप तर दुसरी स्टेप, दुसरी तर तिसरी स्टेप. तो गाणारा दमला पण नाचणारे दमले नाही. मस्तपैकी आता उद्या अंग नको दुखायला. चला मस्तपैकी आंघोळ करू, फ्रेश होऊ, झोपू आणि उद्या सकाळी लवकर उठू. कारण की आपल्याला अभ्यास पण करायचा आहे. आपली परीक्षा पण उद्या, हे विसरायला नको. तर तोपर्यंत गुड नाईट आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि आपली झोप बिलकुल नाही झाली.
तर चला आता काय आपल्याकडे काय पर्याय नाही, कारण की आपल्याला अभ्यास पण करायचा आहे. तर मस्तपैकी कॉफी मारूयात, एकदम डबल कडक कॉफी मारूयात आणि अभ्यासाला लागूयात, कारण की पास व्हायचंय. जर पास नाही झालो ना तर आई बाबा माझ्यासोबत दांडिया खेळतील, कारण की परीक्षेच्या आदल्या दिवशी मी गरबा खेळायला गेलो आणि पास नाही झालो तर मग मी. तर चला मस्तपैकी गरम गरम कॉफी पिऊयात आणि अभ्यासाला लागूयात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या त्याच ब्लॉगमध्ये. ब्लॉग एन्जॉय करा. हे देर, वेलकम बॅक गाईस. तर आता नाश्ता करूयात, आपण मॅगी बनवूयात. भूक लागले, 7:30 झालेत, आता मला अर्धा तासात निघायचं आहे. तर मस्तपैकी मॅगीचा नाश्ता करूयात आणि मग निघूयात आपण कॉलेजसाठी. गाईज, माझी आई एवढी इनोसेंट आहे ना, मी माझ्या इंस्टावरती जे मी स्टोरी पोस्ट केलेत ना त्याचे स्क्रीनशॉट घेते. मी तिला ते फोटो सेंड केलेत तरी ती स्क्रीनशॉट घेते. आता काय म्हणायचं याला, स्क्रीनशॉट घेते आणि तेच स्क्रीनशॉट स्टेटसला छापते. मला फोटो नाही देते म्हणून मी फोटो चोरते आणि स्टेटस ठेवते. माझे सगळे अख्खे सबस्क्रायबर्स, माझे जे कोण ओळखीचे ते सगळे बोलतात तुझे आई आणि तुझी बहीण किती क्यूट आहेत. कधी माझं थोडस पण कौतुक करत नाही. आता जे हाय खरं तेच बोललं ना, कशाला उगाच खोटं बोलते. गाईज, प्रूफ देम रॉंग. कमेंट मध्ये स्पॅम करा क्यूट 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 क्यूट. एक पण कमेंट करत नाही कोण ब्लॉग वर. कमेंट करणारे हे तिघच असतात. नमस्कार गाईस. तर गाईस, आता रात्रीचे 3 वाजले, हळू बोलूयात कारण की घरचे झोपलेत आणि आपल्याला लय भूक लागली. तर आपण बनवूयात मॅगी मॅगी मॅगी. जळत का नाहीये? आता बापरे, आता केस उडाले असते, गंजा बहादूर चालू असतो. बायगन. तर गाईस, आपले पेपर संपलेत, आता झोपायचं नाही, नुसता राडा करायचा. तर चला आता मॅगी घेऊयात आणि पाण्यात टाकूयात. आता मॅगीला तोड येत चायला, जे कोणी मॅगीला तोडत असेल त्यांच्या आईचा हे विवेक फॅमिली ब्लॉग आहे. मॅगी न तोडता अख्खीच्या अख्खी पाण्यात टाकायची, तीच खरी मजा आहे. काय मस्तपैकी मॅगी पाण्यात गेलेली आहे. तर त्याला आता 2 मिनिटं आपण बॉईल होऊन देऊयात. तोपर्यंत काय करतोय मी, झाकण घेतलंय जरासं. ते काय वेपोरायझेशन असतं ते नाही होणार, त्यामुळे 2 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी मॅगीला बॉईल होऊ द्यात मस्तपैकी आणि मग खायला तयार मॅगी. गाईस, मॅगीमध्ये पाणी जास्त झाले असं वाटतंय. जाऊ दे, आता भूक लागली, जशी झाली असेल तशी खाऊ. गुड मॉर्निंग गाईस. तर आता सकाळचे 1 वाजलेत. आत्ता उठलोय मी. बापरे, पहिल्यांदा एवढा झोपलो मी. 1 वाजेपर्यंत झोपलोय. बाबा असतात ना आता घरी तर मला जोडलं असतं. ती माझी मम्मी आहे ना, लाड करते मला म्हणून झोपून दिलं. मला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सी यू गाईस.